वेस्टमिन्स्टरला आलो आहोत आणि जवळजवळ स्पॉट आहे. पण माझ्यासमोर आहे आता बिग बॅन. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आम्ही जाणार आहोत आज सेंट्रल लंडनला आणि तिथले जे फेमस स्पॉट आहे ते कवर करणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहोत. आता तिथे जाणार आहोत तर स्पेशल लुक तर झालाच पाहिजे. तर माझा आजचा असा स्पेशल लुक आहे, तुम्हाला माहिती आहे. आता समोर चालू आहे तर हा आहे समोर लुक. लेमन कलरचा हा कॉटनचा मी हा ड्रेस घातलेला आहे आणि क्रॉस बॅग आहे, मॅचिंगच आहे. तर मग या स्पॉटसाठी ना हा ड्रेस मला परफेक्ट वाटला. आणि परी, बेला आणि मी थोडं सिमिलरच आहोत. दाखव तिथे परी. तर आम्ही अशा तिघी रेडी झालेलो आहोत आणि आमचा लुक कसा वाटला मला. आपण आता मेट्रोने जाणार आहोत आणि जवळच आहे इथे 200 मीटर 200-300 मीटरच्या अंतरावर. आणि महत्त्वाचं म्हणजे खूप कडक ऊन नाही आहे, जसं एकदमच असं भासतं अक्षरशः. तर तसं नाही आहे, नॉर्मल ऊन आहे, हवा पण आहे. त्यामुळे कसं भरपूर चालू पण शकतो आणि फोटोज पण चांगले येऊ शकतात. लंडनची तुम्हाला खास गोष्ट दाखवते. ते बघा, डबल डेकर बस. आणि इथे तर फेमसच आहे ते, नाही का? आणि बघायचं असेल ना, असं लंडन बघायचं असेल, मेन सेंट्रल लंडन बघायचं असेल ना, तर मग याच बसमध्ये बसायचं. खूप ठिकाणी दिसलं आम्हाला. हो, इथे खूप आहेत त्या. आपलं जायचं आहे. आम्ही आलो आहोत इथे. ट्यूबमध्ये आम्ही बसलो आहोत. मेट्रोला इथे ट्यूब पण म्हणतात. आणि काय ना, तिथे स्कॅन करतो आम्ही, कार्डने स्कॅन करतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडं विचारलं त्यांना, आम्हाला सेंट्रल लंडनला जायचं आहे. आणि हेल्पफुल आहे सगळे लोक. आम्हाला खूप ठिकाणी असं बघायला मिळालं, लगेचच हेल्प करतात ते. कारण तुम्ही जा तिथे, काही ठिकाणी मुलांचे तिकीट्स आहे, काही ठिकाणी तुम्ही दुसऱ्या ठिकाणाहून गेले तर मग तुम्हाला मुलांचं तिकीट लागणार नाही. तर असं हेल्प करत होते आम्हाला. आणि 15-20 मिनटात पोहोचून जाऊ ना आपण. 25 मिनिट. हां, 25 मिनटात पोहोचून जाऊ आपण. तरी पण मग संध्याकाळ आहे तर मग बरं राहील, म्हणजे फिरायला एकदम मस्त वाटलं. आपण सेंट्रल लंडनला आलो आहोत आणि फर्स्ट स्पॉट आहे तो आता आपण बघणार आहोत, टावर ब्रिज. तर तिथेच चाललो आहोत. आणि या अगोदर भरपूर वेळेस आपण मूवीमध्ये बघितलं, स्पेशली शाहरुख खान त्याच्या मूवीमध्ये ना लंडनचं खूप काही दाखवलेलं आहे. टावर ब्रिज हे, परत अक्षय कुमारचं जे सॉन्ग आहे तिथेच ते शूट झालेलं आहे. तर एक्साइटमेंट तर आहे. आता लंडनला आलो आहोत आणि ऑफकोर्स टावर ब्रिज तर बघायलाच पाहिजे. आणि खूप सारे स्पॉट आहे, फेमस स्पॉट आहे लंडनचे. तर आता एक एक करून मी सगळं ते कवर करणार आहे. चला, लंडन ब्रिजवर आम्ही आता, नाही लंडन ब्रिज नाही म्हणत, लंडन टॉवर म्हणतात ॲक्च्युली. लंडन टावर ब्रिजला आलो आहोत. आणि इथे खूप साऱ्या मूवीचे शूटिंग झालेले आहेत आणि आता प्रत्यक्षात बघत आहोत तर एकदम मस्त वाटतंय. आणि आता फोटोज वगैरे तर आम्ही काढणारच आहोत, रील्स वगैरे आम्ही शूट करणार आहोत. पण अगोदर हे सगळं दाखवून देते. आम्ही स्वतः अगोदर बघून घेतो. जेव्हा पण आम्ही व्हिडिओ शूट करतो ना, तर सगळ्यात अगोदर आम्ही ना स्वतः बघतो, थोडासा टाईम स्पेंड करतो आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवत असतो. असं नाही का आम्ही तुम्हाला फक्त कंटिन्यू व्हिडिओज दाखवत असतो आणि एन्जॉय करत नाही. अगोदर आहे ना आम्ही बघतो आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो. चला परिवेला, चला ये परिवेला.
आम्ही टावर ब्रिजच्या खाली आलो आहोत आणि इथून तुम्हाला हा ब्रिज दाखवते आणि आम्ही खूप फोटोज काढले आणि इंस्टाग्रामला तसं मी पोस्ट करणारच आहे. हे बघा. आणि आता यावेळेस ना गर्दी काहीच नाही आहे आणि इतके सुंदर फोटो येत आहे ना. चला, भरपूर वेळ आम्ही तिथे थांबलो, बघितलेलं आहे आणि आपल्याला आता दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. पटकन जाऊ आणि तिथे जायला 10-15 मिनटं लागणार आहे कारण की प्लेसेस आहे, एवढं लांब पण नाही, जवळजवळच आहे, पण जायला 10-15 मिनटं लागणार आहे. पण फायनली इथे आलो, थांबलो, फोटोज काढले, भारी वाटलं. आणि जेव्हा आपण आहे ना लंडनचं नाव घेतो, जेव्हा पण आपल्या डोक्यात येतं सगळ्यात अगोदर टावर ब्रिज आणि मग बिग बॅन, सगळं असं लक्षात येतं आणि ते फोटोज पण इतके छान येतात ना, तर भारी वाटतं. आणि आता परिबेलाला ना काहीतरी घेऊन देतो आम्ही, आईस्क्रीम, कारण की आता थोडंसं गरम होतं आहे. आता ते म्हणत आहे मम्मा आम्हाला आईस्क्रीम खायची, तर ठीक आहे. परिबेला तू कोणती घेतली? मार्शमेलो. हां, परिबेलाने हे घेतली, तू ओरिओची घेतली का? ओके, चला. सेकंड फेमस जो स्पॉट आहे बिग बॅन, तिथे चाललो आहोत आम्ही आणि इथून आम्हाला 10 मिनिट्स वॉक करायचं आहे. हो बाबू. हां, आम्हाला इथून 10 मिनिट्स वॉक करायचं आहे. मेट्रो घ्यायची आहे, तिथून आम्हाला 23 मिनिट्स लागणार आहे. तर आता आम्ही तिथे चाललो. त्याच्यानंतर मग आम्हाला दुसरा स्पॉट कवर करता आला ना, तर मग तो करणार आहोत आम्ही. लंडन ब्रिज स्टेशनला आलो आहोत आणि खरंच खूप सुंदर दिसतंय ते. आता आपण वेस्टमिनिस्टरला आलो आहोत आणि जवळजवळ स्पॉट आहे, पण माझ्यासमोर आहे आता बिग बॅन. जेव्हा आपण फोटोमध्ये आणि व्हिडिओजमध्ये बघतो ना, तर आपल्याला त्याची क्लिअरली एवढी डिझाईन दिसत नाही आहे, पण आपण जेव्हा आता आम्ही ना समोर उभा आहोत आणि बघतोय ना, ते इतकं भारी त्याची डिझाईन आहे. मला असं वाटतं झूम करून दाखवू आणि संध्याकाळचे किती वाजले ते पण तुम्हाला दिसत असेल. 6:45 झालेत आता. हो. आणि यावेळेस आलं कसं थोडी गर्दी कमी असते, ऊन कमी असतं. जर तुम्ही यायचा प्लॅन करत असेल ना लंडनला, तर थोडं आहे ना 4 वाजता आहे ना असं संध्याकाळी निघा, म्हणजे समरमध्ये लंडन ब्रिज आणि हे बिग बॅन बघायचं असेल. ऊन पण कमी असतं आणि गर्दी पण थोडी कमी असते. फोटोज आहे ना खूप छान येतात त्यावेळेस आणि एकदम कडक उन्हात तुम्ही जर फोटो काढतात ना, तर एकदम असं चेहऱ्यावर आहे ना अशी सावली वगैरे येते. त्यामुळे चला आता आम्ही हे बघतो अगोदर आणि जातो तिथे. भरपूर जरा फोटोज काढतात, खूप जास्त गर्दी आहे आणि दर तासाला इथे घंटा पण होते. हो. इथे खूप सुंदर सुंदर सोविनियर्स आहे. काय पाहिजे बेला अजून? खूप आहे. खूप सुंदर आहे बघा, वेगवेगळं. आता यात ती परिबेलाचं वेगळी चॉईस, मनोज वेगळं घेणार. आणि समोरच आहे लंडन आय. खूप गर्दी, खूप जास्त गर्दी.
भरपूर फोटोज काढले आम्ही आणि आता एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. हो, तर हे लंडन आय आहे हो. सांगितलं ना अगोदर. हो, सांगितलं. आणि हे जे अट्रॅक्शन्स आहे जवळजवळच आहे. हां. खाली पण काही आहे अट्रॅक्शन जे तुम्ही मुलांसोबत करू शकता. जसं स्टेक ॲडव्हेंचर आहे, ते पॅडिंग्टन बिअर आहे. हां. अजून मॅडम तुसात पण इथंच आहे. हो आय थिंक ते फर्स्ट साईडला कुठेतरी आहे. तर एका दिवसामध्ये हे पण तुम्ही कव्हर करू शकता. हो आम्ही लंडन आयला जात नाही आहे कारण की ते खूप स्लो असतं. हो ते बघा असं वाटतं की ते फिरतच नाही आहे. हो नंतर पहिले स्टार्टिंगचे 2-4 मिनटं बरं वाटतं, नंतर खूप बोर होतं. असं सिमिलर आपण एकदा लक्झमबर्गच्या याच्यामध्ये एकदम सगळ्यात मोठं होतं ना पाहणं, तसं टाईपमध्येच होतं ते. हो. एकदम स्लो आणि बोर होतं. एवढा अर्धा तास मुश्किल आहे थांबणं त्याच्यामध्ये. तर आता आपण हळूहळू थोडं चालता आपण खाली जाऊ हो आणि मग तिथे जाऊन तुम्हाला स्टोरी सांगतो. हो चालेल. लंडन आहे फायनली बघितला. तर गोष्ट तुम्हाला ही सांगायची आहे की 9 वर्ष वगैरे मी इथे आलो होतो 3 वीक्ससाठी. 2017मध्ये आलो होतो आणि मग त्या आठवणी माझ्या ताज्या झाल्या. त्यावेळी मी इथंच उभा होतो आणि मी फोटो काढले होते आणि त्या लंडन आयमध्ये सुद्धा बसलो होतो. त्यामुळेच मी सांगितलं की ते मध्ये गेल्यानंतर खूप बोर होतं आणि 9 वर्ष जे आहेत ते पटकन येऊन गेले, काही कळालंच नाही. आत्ता पण असं मला असं वाटतं की काही वर्षापूर्वीचीच गोष्ट येते की मी आलो होतो एकटा आणि मी रोज कोमलला फोन करायचो की काय करते. त्यावेळी बेला तर नव्हती, परी खूप छोटी होती. परी 1.5 वर्षाची होती तेव्हा आणि तेव्हाच पॅकिंगचं चालू होतं लक्झमबर्गला यायला. आणि त्यावेळेस आमचं लक्झमबर्गचं कन्फर्म झालं होतं आणि कोमल तिकडे पॅकिंग करत होती आणि मी इकडे ऑफिसचं काम करत होतो. आणि मग गेलो आम्ही, म्हणजे मी गेलो रिटर्न इंडियाला, पॅकिंग कंप्लीट केली आणि मग आम्ही लक्झमबर्गला शिफ्ट झालो. येस, तर अशी आहे स्टोरी. आणि त्याच्यानंतर बेला बॉर्न झाली. येस, बेला बॉर्न झाली त्याच्यानंतर. आणि 9 इयर्स खूप पटकन येऊन गेले. हो ना. 2019 मध्ये बेला बॉर्न झाले. येस, तर इथून बघा बिग बॅन इतका सुंदर दिसतोय. समुद्र, ब्रिज. चल बघूया काय आहे. ही फेमस अशी थेम्स रिव्हर आहे आणि इथे तुम्ही क्रूज राईडसुद्धा करू शकता. पण सनसेटच्या वेळेस जर तुम्ही ती राईड केली ना तर खरंच खूप सुंदर व्ह्यू तुम्हाला बघायला मिळणार. आजूबाजूला खूप सुंदर आहे, जवळजवळच आहे. बिग बॅन आहे, परत म्हणजे सगळं बघण्यासारखंच आहे. हा बीच आहे. तर आम्ही ना खूप वेळेस केलेला आहे, तुम्हाला माहिती आहे क्रूज राईड. तर यावेळेस आम्हाला नको वाटतं कारण की आता आम्ही दमलेलो पण आहोत. खूप अगोदर निघालो, कंटिन्यू चालतो आहे, परत मग ट्रॅम घेत आहोत, परत मग ट्रॅव्हल करत आहोत आणि हे सगळं बघत आहोत, व्हिडिओ शूट करत आहोत. तर आता अजून दुसऱ्या ठिकाणी जायचं. कुठे जायचं आता आपल्याला? कोवेंट गार्डन. हां, तर तिथे चाललो आहोत आता आपण आणि ते पण मी तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर आपण डिनरचं बघणार आहोत. आता ऑलरेडी 8:30 वाजलेले, 8:25 झालेले आहेत. हो, तुझं स्ट्रीट आहे तो पण खूप लाईव्हली आहे. हां. आणि म्हणजे मी जस्ट नेटवर बघितलं, हां. तर बघूया तिथे जाऊन काय आहे त्याचं. जाऊन तुम्हाला लंडन आहे दाखवते. आम्ही आता स्ट्रीट फूड खायला आलो आहोत. आता मस्त पाव तर आपल्या इकडसारखे. थँक्यू. पाणीपुरी आहे आणि पुऱ्या पण अशा वेगळ्या आहेत. हे बघा, गोड पाणी, तिखट पाणी, हे बघा, कांदा, वडापाव. आता एक हे ना येणार आहे मेनू. हे जे स्ट्रीट आहे ना, इथे खूप सारे इंडियन रेस्टॉरंट आहे. हे हंगामा इंडियन स्ट्रीट फूड आहे ना, आम्ही तिथे खाल्लं. चांगलं होतं स्ट्रीट फूड आणि गर्दी आहे खूप. चल पण आज तो स्ट्रीट कॉन्व्हेंट गार्डनचा स्ट्रीट आहे. हां जे गार्डन आहे ना त्याच्या पुढे असं चालत आलं ना तर इथं भरपूर शॉप्स लागतील. आणि आता ना थंडी वाजायला लागली. आता उद्या काय करू आपण, जॅकेट कॅरी करू. हां, थंडी वाजते करू. इतकं
सुंदर दिसतंय ना हे स्ट्रीट, खूप भारी वाटतंय ना, खूप सुंदर आहे ना स्ट्रीट. इथे किती रेस्टॉरंट हां, आणि सगळे रेस्टॉरंट फुल आहे एकदम. हे बघा हे स्ट्रीट तर किती सुंदर आहे. चला तुम्हाला दाखवते ही स्ट्रीट. खूप महिन्यानंतर पाणीपुरी खाल्ली आम्ही, इतकी मस्त लागत होती ना टेस्ट. आणि वडापाव पण इतका भारी होता ना, असा स्पायसी, आणि ती रेड चटणी आणि ती मिरची, इतकं बरं वाटलं. नंतर मनोजने ना पनीर आणि मग तंदुरी नान, परत जिरा राईस, मग परिबेलासाठी परत फ्राईड राईस, परत छाछ घेतलं आणि इतकं पोट भरलेलं आहे ना. आणि आता एनर्जी आलेली आहे ॲक्च्युली चालण्यासाठी. नाही तर एवढी भूक लागली होती ना, आम्हाला चालवत नव्हतं. आणि आता ऑलमोस्ट आम्ही 12 किलोमीटर चाललेलो आहोत दिवसभर. चायना टाऊन आहे का? आजूबाजूला सर्व रेस्टॉरंट चायनीज आहेत. हो, आणि शॉप्स पण ते सगळे ते चायनाचेच आहे. तुम्हाला दाखवते बघा, इथं समोर ना चायना टाऊन आहे. हे बघा हे चायना टाऊन आहे, सगळे चायनीज रेस्टॉरंट, शॉप्स वगैरे सगळं, हे म्हणजे त्यांचा इलाका. आणि आता आम्ही थोडं चालत आहोत, मग कसं थोडंसं जेवण आहे ना डायजेस्ट होईल. पण हॉटेलला गेल्यानंतर ना आम्हाला झोप येणार आहे डेफिनेटली, कारण की एवढं 12 किलोमीटर चालणं. उलट आत्ता जस्ट मी चेक केलं 12 किलोमीटर, हॉटेलला जाईपर्यंत 13 पण होऊ शकता, 13.5 पण होऊ शकता. आणि 15 किलोमीटर चालण्याचा आमचा रेकॉर्ड आहे एका दिवसाचा. बघूया तो ब्रेक होतो आहे का नाही. पण अशा ठिकाणी भरपूर चालावं लागतं. आणि परिबेलाला सवय आहे म्हणून ते चालतात. जर असं अगोदर बेला लहान होती तर स्ट्रॉलर वगैरे मध्ये असायची, तरी थोडं चालायची, थोडं उचलून घ्यायचो. पण जसं जसं आम्ही फिरायचो ना, तसं तसं त्या दोघींना सवय लावली. कारण की कसं लहान मुलं सोबत असतात, पण आपल्यासोबत आपण जेवढं चालतो तेवढं ते चालले तर मग ही ट्रिप सक्सेसफुल होते. ॲक्च्युली आमची ही ट्रिप सक्सेसफुल होते ना, ती बेलामुळेच होते. कारण की त्या दोघी आम्हाला खूप सपोर्ट करतात. अजिबात हट्ट करत नाही कोणत्या गोष्टीला, टँट्रम्स करत नाही. परत हेच पाहिजे तेच पाहिजे, असंच होते तसंच पाहिजे, असं कधीच करत नाही. त्या बाबतीत मी खूप लकी आहे. चल इथे किती छान आहे. आम्ही आलो आमच्या रूमवर आणि फेस क्लीन केला, मेकअप वगैरे सगळं रिमूव्ह केलेला आहे, कपडे चेंज केले. आणि इतकं पाणी प्यावंसं वाटतं, इतकं पाणी प्यावंसं, आणि गार पाणीच पाहिजे. आणि आम्ही गार पाणी घेऊन जातो. आणि आत्ता पण आहे ना मनोज म्हणजे आम्ही आलो रूममध्ये आणि परत पाणी घ्यायचं विसरून गेले मनोज. परत गेले मनोज, 2 मोठ्या बॉटल्स घेऊन आले. कारण की जेव्हा आपण बाहेर असं फिरतो ना, तर मग मोठी बॉटल 2 बॉटल तरी कॅरी करावं लागतं. चालतो आपण, तहान लागते आणि मग कंटिन्यू पाणी पितो ना. तर मग ते आणून झालं. त्याच्यानंतर मी विचार केला, म्हणजे मी बघत होते ना व्हिडिओज वगैरे, तर मग लक्षात आलं की मी व्हिडिओ एंडच केला नाही. आणि इतकं दमलो आहोत. आणि आज आम्ही पूर्ण 14 किलोमीटर चाललो आहोत. मी म्हटलं ना तुम्हाला, तेव्हा तर फक्त जस्ट 12 दाखवत होते, पण घरी येईपर्यंत जास्त होणार, म्हणजे रूमवर येईपर्यंत जास्त होणार. एवढं चालू. आणि परिबेला तेवढे चालले. नंतर आता जेवण झाल्याच्या नंतर आहे ना दमल्या होत्या त्या म्हणतात मम्मा आता मला खूप झोप येते. आणि बेला तर लगेचच झोपली. आली ती कपड्यांची म्हणते मम्मा मी लगेचच झोपणार आहे. ती लगेच झोपली सुद्धा. तिला तर म्हणजे मला तर असं वाटतं ती तर उद्या लेटच उठणार आहे. कारण की ती दमली जरी नसली ना, तरी पण ती घरात आहे ना 2-2, 3-3 तास झोप घेते. आणि जेव्हा दमलेली असते ना, असं सुट्टीच्या दिवशी खूप दमलेली असते ना, तर ती 9-10 वाजता उठते सकाळी. तर आणि आजचा दिवस एकदम मस्त होता. मस्त आम्ही फिरलो, फोटोज काढले खूप. लंडन टॉवरसुद्धा बघितलं. आणि खूप जास्त गर्दी होती त्या टॉवरच्या वरती, कारण कंटिन्यू गाड्या चालू असतात ना, तर त्यामुळे मग असं केअरफुली सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे फोटोज घेणं, व्हिडिओज घेणं.
आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडणार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.